मित्रांनो फायनली आपल्याला रूम आपल्याला ह्या आश्रमामध्ये भेटलेली आहे. तर आम्ही सर्व या रूममध्ये चाललो आहोत. आता सध्या जस्ट आम्ही आता पोहोचलो आहोत गिरनारच्या पायथ्याशी. हे ते बघा गिरनार पर्वत. मी थोडक्यात दाखवतोय, उद्या तुम्हाला मी जवळून क्लिअर व्हिडिओ दाखवू. ते बघा, हे सर्व आम्हाला संध्याकाळी चढायचंय. हा इथं हा गिरनारच्या पायथ्याच्या इथला सर्व परिसर आहे. जुनागड पासून आम्ही ह्या टमटमने इथे आम्हाला सोडण्यात आलं 200 रुपयाच्या किराण्यावर. आणि आता आम्ही फायनली इथे रूम मध्ये चाललोय. हे पहा, हे बघा, प्रत्येकी आम्हाला 30 रुपये प्रमाणे इथे टमटमनी इथे घेऊन आलोय. एका टमटम मागे पूर्ण भाडं 200 असं होतं. असं 2 टमटमचं आम्ही 400 रुपये भाडं देऊन आम्ही आश्रमाजवळ आलोय. आता इथं आमचं रूम बुक होईल. फायनली आम्ही भारतीय आश्रममध्ये आम्हाला रूम इथे मिळाली आहे. तर आम्ही आता रूममध्ये चाललो आहोत. हे गिरनारच्या पायथ्याशीच भारती म्हणून नावाचा आश्रम आहे. हे पहा, भारतीय आश्रम मधलं हे सर्व आतलं भाग आहे. मस्त आश्रम आहे. आता रूम बघावी लागेल कशी मस्त आहे की कशी आहे ती पाहावी लागेल. छानसं इथं आंब्याची झाडं वगैरे आहे. ते बघा, मस्त गारवा आहे आश्रमात. हे आमची सर्व मित्रमंडळी चालली आहे. वातावरण तर असं एकदम उत्तम वाटते. गार हवा एकदम छान असं वाटते. त्यातच आज मकर संक्रांत असल्यामुळे बहुतेक इकडे लोकांना सुट्टी दिसते. त्यामुळे फिरायला आलेली ही काही मंडळी आहेत. सुंदर असं सुशोभीकरण इथे आश्रमामध्ये केलेलं आहे. हे पहा, हे आहे भारतीय आश्रम. पाहून सुंदर वाटलं. सुंदर असं मनमोहक असं इथे सजावट या भारतीय आश्रम मध्ये केलेली आहे. हे पहा, अतिशय सुंदर. या आश्रमाबद्दल मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ एक थोडक्यात बनवेनच. सध्या मी आता तुम्हाला रूम पर्यंत घेऊन चाललोय. हे पहा, रूम बाहेरून तर सुंदर दिसत आहेत. पाहू आतमध्ये गेल्यावर कशा आहेत. आमची मित्रमंडळी चेक करायला गेले, चेक करतायत, रूम नंबर चेक करतायत. फायनली रूमचा लॉक खोललेला आहे. आणि लाईट लावा, जरा लाईट लावा रूम मध्ये. 5 जण इकडे आणि 5 जण तिकडे असे आम्ही दोन्ही रूम मध्ये कंबाईन आमची टीम इथे राहणार आहे. बघायला सुंदर दिसते रूम. पण सोफा एकाला सिंगल, दोघांनाच सोफा सेट दिसतोय. बघू दुसरी रूम पाहूया आपण. सुंदर रूम. रूमचं नियोजन तर मस्त झालेलं आहे. ठीक आहे, रूम तर सुंदर दिसते. दुसरा व्हिडिओ तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यात पाठवतो.